पुढच्या वर्षी मंत्री यांचं शेवटचं बक्षीस तिथे त्या ठिकाणी देत असतात त्यांचं कमिटीच्या वतीनं धन्यवाद. यानंतर सेमीफायनल आणि फायनल अशा दोन फक्त कुस्त्या राहिलेल्या आहेत. भरपूर सर चला दुसरे दोन पैलवान तयार व्हा लवकर. कुस्ती अनिल बावणे पंचाचा निर्णय राहील. दोघांना फक्त 500 रुपये दिले जाईल. लवकर तुम्ही पटकन निर्णय द्या. बजाओ बजाओ जोर से गाण वाले. चला रोयलागडचं पैलवान त्यांनी पॉइंट मारलेला आहे ते विजयी झालेले आहे. अभिनंदन अभिनंदन. चला पवन भाऊ चला लवकर. सेमीफायनल पवन बावणे आणि अनिल भाऊ यांच्या भागामध्ये 11,000 रुपयामध्ये आपण कुस्ती लावलेली आहे. चला अनिल बावणे आणि पवन बावणे आणि अनिल होणार आहे. 11,000 रुपयासाठी चालू असलेली लढत शेवटच्या क्षणात आपण जात आहोत. शेवटची कुस्ती कोणालाही विभाजित करून दिली जाणार नाही. दोन्ही मल्ल्यांनी चांगले लक्ष द्यावा. सेमीफायनल 11,000ची सर्वांना पैलवानांनी लक्ष ठेवा की तुमची कुस्ती जी आहे तर लवकरात लवकर लावी. जर तुमची लवकर कुस्ती नाही झाली तर नंतर शेवटी पंचामार्फत पॉइंटवर लावली जाईल आणि जो पहिला पॉइंट मारेल तो विजयी ठरला जाईल. इथे दोन्ही पंचांनी दोन्ही पैलवानांनी लक्ष ठेवा. आपली राजकेसरी तयार ठेवा. शेवटचं यानंतर कुस्ती होणार आहे. वकील सर आपली शेवटची कुस्ती यानंतर आहे. लावत असताना भोंगरे साहेब या ठिकाणी आपल्याशी मार्गदर्शन करतील. त्यांचं मी लगेच मान्य कॅबिनेट मंत्री श्री भोंगरे साहेब यांना विनंती करतो तर त्यांनी बसल्या जागेवरच मार्गदर्शन करावा. तोपर्यंत सेमीफायनलची आपली कुस्ती त्या ठिकाणी होईल. आजच्या या राजा बापूर बाबा यांच्या उत्सवाच्या निमित्तानं लोरकी येथे उपस्थित असलेले सर्व मान्यवर सर्व मल्ल उरुस कमिटीचे सर्व पदाधिकारी उपस्थित बंधूंनो, सालावादप्रमाणे याही वर्षी अगदी आनंदात आपल्या या सर्व मल्ल्यांनी आपापला खेळ दाखवला. आणि विशेष म्हणजे गावकऱ्यांच्या वतीनं सांगण्यात आलं की आपण या आखाड्यासाठी आम्हाला सहकार्य करावं. मी सहकार्य करण्यासाठी तयार आहे. फक्त आपण सर्व समिती बसून पोरुस कमिटी असेल, गावकरी असेल, सरपंच वगैरे सर्व त्यांचे सहकारी असतील, उपसरपंच मंडळी सगळ्यांनी एकत्र बसून मला सांगावं की आम्हाला इथं अशा अशा पद्धतीनं आम्हाला आखाड्यासाठी आपण निधी द्यावा. गेल्या वर्षी मी आपल्याला बोललो निधी देतो, पण अजून सुद्धा आपली जागा फायनल झालेली नाही. आपण सगळ्यांनी बसून हे नियोजन करावं. निश्चित मी आपल्याला निधी जितका लागेल तितका निधी आपल्याला देईल आणि या गावासाठी भरपूर निधी देण्याचा प्रयत्न केला. आणखी सुद्धा जितका निधी लागेल तितका निधी देण्याचा मी प्रयत्न करील. जास्त न बोलता प्रयत्न करू. एवढंच आजच्या परिस्थिती सांगतो. जास्त न बोलता पुन्हा एकदा सगळ्या खेळाडूंना मी माझे दोन शब्द सर्वांनी टाळ्या वाजवा. देणारं मार्गदर्शन आपल्याला या ठिकाणी केलेलं आहे. मान्य साहेबांना धन्यवाद की त्यांनी आपल्या दोघींसाठी आकडा तयार करून देण्यासाठी पूर्ण सहकार्य करायचं त्या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे. तर आमच्या गावातील सरपंच सर्व
ग्रामपंचायत बॉडी मेंबर सगळे इथं उपस्थित आहेत. तसंच चेअरमन आमच्या गावातील बाबासाहेब पाटील मुळे इथं हजर आहेत. आम्ही लवकरात लवकर 8 दिवसामध्ये सगळे कागदपत्र आमच्या डाक बंगल्यामधील जी जागा आहे ती उपलब्ध करून द्यायचं काम शब्द आमच्या सरपंचांनी त्या ठिकाणी दिलेला आहे. तर आपल्या मार्फत लवकरात लवकर आखाडा तयार करून द्यायचा शब्द साहेबांनी दिलेला असल्यामुळे सर्वांना एक विनंती आहे की सर्वांनी जोरात टाळ्या वाजून साहेबांचा धन्यवाद करा. वकील साहेब, तुम्ही जागा उपलब्ध करून द्या. आचारसंहिता संपली की आपण काम सुरू करू. धन्यवाद धन्यवाद साहेब. कारण आपल्या सगळ्या खेळाडूसाठी एक सूचना सांगतो मी क्रीडा खात्याचा अध्यक्ष आहे. पैठणला दिगंबर कावसांकर आपल्या सगळ्या खेळाडूसाठी 22 कोटीचं मैदान ते तयार करू राहिलो काय. 22 कोटी निधी मंजूर केलेला आहे. मला एक सांगायचं, तसंच सगळ्यात जास्त मोठा जर आखाडा कुठं असेल तर तो आपल्या ढोरकिल्ला आहे. तर तशाच पद्धतीनं आपण इथं सुद्धा आपण ग्राउंड वगैरे तुमचे गॅलरी वगैरे प्रेक्षक गॅलरी वगैरे सगळं आपण तयार करू एवढं मी शब्द देतो. धन्यवाद सर. धन्यवाद साहेब. शेवटच्या क्षणाकडे आपण जात असतो. चला शेवटची कुस्ती चालू आहे. चला लवकर. जोरात सावट आहे. चला. शेवटची कुस्ती चालू आहे आपली. लास्ट सेकंड. चला चला. 11,000ची कुस्ती पवन पाय आणि अनिल भाऊ यांच्या दोघांमध्ये त्या ठिकाणी शेवटची दुसरी कुस्ती आहे. शेवटची एकच कुस्ती ठेवा मैदानामध्ये. एकच. हे लास्ट सेकंड आहेत आणि त्यानंतर माने साहेबांना विनंती करतो की शेवटची कुस्ती लावण्यासाठी या. हो, यानंतरची शेवटची कुस्ती राहणार आहे. आपण ही 11,000ची लास्ट सेकंड सेमीफायनल शेवटून लास्ट कुस्ती त्या ठिकाणी आहे. चला दोघांनी सगळ्यांनी टाळ्या स्वागत करा. कुस्ती म्हणजे कुस्ती झाली पाहिजे. पंधांना गणेश भाऊ लक्ष असू द्या. दसपुते सर, भवर साहेबांना काय कुस्तीवर लक्ष ठेवतील, तुम्ही दुसऱ्या कुस्तीवर लक्ष ठेवा. आजच्या या कुस्तीच्या प्रसंगी नामदार संदीपाजी भोमरे साहेबांसोबत असलेले आणि आजच्या या कार्यक्रमाला आलेले व्यापारी महासंघाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय जगन्नाथ शेठ काळे आजच्या प्रसंगी उपस्थित आहेत. उर्स कमिटीच्या वतीनं जगन्नाथजी काळे यांचे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राज्याचे नेते सरचिटणीस एकनाथजी गवळी आजच्या या प्रसंगी उपस्थित आहेत. त्याचबरोबर दूध संघाचे उपाध्यक्ष दिलीप पाटील निर्भळ यांच्याही मी उर्स कमिटीच्या वतीनं त्या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. शेवटच्या क्षणाकडे आपण जात आहोत. शेवटच्या कुस्तीसाठी मला वाटतं वकील साहेब आपण इथं मैदानामध्येच त्या कुस्तीचं या ठिकाणी उद्घाटन आपण केलं पाहिजे. सन्माननीय अकोल जिजा बोबडे यांच्या या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. विशेष करून सूचना आलेली आहे जगन्नाथ शेठ काळे यांचं कौतुक आणि उमेदीचा नेता म्हणून आज आमदार संदीपान भोमरे साहेबांसोबत आहेत ते. आणि पॉइंट वरती या लवकर 2 मिनिटात या ठिकाणी मी पुन्हा एकदा शेवटच्या क्षणाकडे कुस्ती बंद केली नाही. चला वेळ नाही इतक्या वेळ. दसपुते सर, चला लवकर करा. बजा कुस्तीकडे लक्ष ठेवा. अशोकला अर्धी करून घ्या. त्यानंतर शेवटची कुस्ती होणार आहे. ते आपल्याला शेवटचं बक्षीस त्यांच्या हस्ते आपण त्या ठिकाणी देत असतो आणि ते देत असतात. धन्यवाद. आपल्या शेवटची कुस्ती जी आहे ती 25,000 रुपये आणि राजकेसरी पुरस्कार जी गदा दरवर्षी आपल्या ढोरकींचा मान सन्मान जे असलेले आहे ती गदा आपण त्या ठिकाणी देत असतो. ह्या राजकेसरी पुरस्काराचा कोण विजेता होतोय ते आपल्याला सगळ्यांना पाहणं जरुरी आहे. हे बक्षीस शेवटचं माननीय कॅबिनेट मंत्री श्री भुमरे साहेब यांच्या हस्ते दिले जाणार आहेत. ही मानाची राजकेसरी पुरस्कार कोण विजेता होतो ते पाहणं त्याला उपस्थित असलेले पाहणं आहे. आता या उपस्थित असलेल्या प्रसंगी आमचे माजी सरपंच स्वागत करतो. बंधू साहेब थोडा आजच्या प्रसंगी उपस्थित आहेत. बंधू पाटील थोडा या ठिकाणी हार्दिक स्वागत. त्याचबरोबर ढोरकी सोसायटीचे चेअरमन बाबा पाटील मुळे हे नेहमी सक्रिय असतात आणि सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना
त्यांचाही पुढाकार महत्वाचा असतो, म्हणून बाबा पाटील मुळे यांचे मी या ठिकाणी स्वागत करतो. दोरकीचे माजी उपसरपंच बशीर बाबा कुरुशी आजच्या या प्रसंगी उपस्थित आहेत. बशीर बाबांचं मी उरुस कमिटीच्या वतीने या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. सन्माननीय दोरकी ग्रामपंचायतचे मेंबर आमचे मित्र मच्छिंद्रजी फुले कुस्तीकडे लक्ष ठेवून आहेत. मच्छिंद्रजी फुले यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्याचबरोबर मित्रांनो, जे बाहेरगावची मंडळी आहे, तुम्ही आज या ठिकाणी सहभागी होऊन आपण या ठिकाणी सहभाग नोंदवला. मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. संध्याकाळचा एक उत्कृष्ट कार्यक्रम उरुस कमिटीच्या वतीनं आम्ही ठेवलेला आहे. ऑर्केस्ट्रा सुंदर आता ऑर्केस्ट्रा आहे आणि तो जुना आहे, ओपन आहे. बोलले ह्यामुळे तिथं फरकला तिकडं पाठवण्याची आवश्यकता नाही. त्याचाही आपण लाभ घ्या अशी माझी विनंती. सागर कोले आणि गावचे माजी सरपंच माजी सरपंच या ठिकाणी होणार आहे हवेत भाई कुरेशी यांचं पण या ठिकाणी स्वागत. उपसरपंच महेश पाटील, आपण सर्वांची नाव घेतले पण आपलं दोघांचे नाव घेतलं त्यामुळं आमचं पण नाव घे आणि आमच्यासाठी संजीवन भोंगरे साहेबांनी काय आता आपले पक्षप्रमुख एकनाथजी शिंदे यांना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या नावानं यांना शेवटचं बक्षीस असे व्यक्तिमत्व आपल्याला पैठण तालुक्याला त्याच व्यक्तिमत्व मला नाही वाटत पुढे लाभन म्हणून. आणि ढोरकीन गावाविषयीची नाळ आहे त्यांची. कुठलंही काम घेऊन जा, निराश माणूस येत नाही. कोणत्याही कामाची पावती चांगल्या प्रकारचीच मिळते. दोन्ही जपान बांधलं त्या ठिकाणी आहेत. वा वा बहुत बढिया. दोघे महाराष्ट्र केसरीचे मानकरी त्या ठिकाणी दोन्ही मल्ल आहेत. वेळेअभावी परत मल्लांची कुस्ती घेता आली नाही, त्याबद्दल कमिटीच्या वतीने त्यांचं समजलं. वेळेअभावी परत कालावधी असल्यामुळं याही वर्षी ॲडव्होकेट विजय मुळे यांनी खूप असं मोलाचं काम आजच्या उर्साला केलेलं आहे. विजयभाऊचं मी एक मिनिट या ठिकाणी स्वागत दोघा करतो. मल्लांना विनंती आहे, तुम्ही 2 मिनिटांमध्ये कुस्ती करायची. जर नाही केली तर ती पॉईंटवर घेतली जाईल आणि निर्णय केला जाईल. 2 मिनिटं तुम्हाला दोघांना चितपत शेवटची करण्याची कुस्ती. संधी दिली जाईल. शेवटची कुस्ती सागर कोले शेवगाव आणि जगदीश राजपूत आंबर या 2 मल्लांमध्ये चालू असलेली झटापट. वा वा बढिया, बहुत सुंदर, अतिशय सुंदर, व्हेरी नाईस, वाव वाव वाव, अतिशय सुंदर, बहुत बढिया, बहुत बढिया. आमचे गणी पटेल साहेब आपका खूप खूप या शुक्रिया याद करते हैं. गणी भाई दोन्ही आमच्या या उरुस कमिटीच्या वतीनं या ठिकाणी हार्दिक स्वागत. आजच्या प्रसंगी चला शेवटचे कुस्तीचे पैलवान मेंबर बगाडे साहेब आतमध्ये या लगेच. शेवटची कुस्तीचे जे पैलवान आहेत त्यांनी आणि आमच्या कपडे काढून दिलीप पाटील निरफळ संघाचे अध्यक्ष सागर कोले या ठिकाणी आणि जगदीश शब्द हार्दिक हार्दिक लावलेले आहेत. त्या इकडे सफर कुस्ती चालू आहे, लक्ष द्या समजांनी. सागर कोले आणि जगदीश राजपूत या दोघांनंतर आज चोरमिला ऑर्केस्ट्रा लोककला कार्यक्रम आपण बंगल्यामध्ये ठेवलेला आहे. सर्व गावकऱ्यांना आजूबाजूच्या गावकऱ्यांना विनंती आहे, माझ्या सर्वांनी हे कार्यक्रम झाल्यानंतर कार्यक्रमाला उपस्थिती द्यावी. आपल्या सर्वांसाठी एक चोर मिलाप ऑर्केस्ट्रा सागर आयोजन आपण केलेला आहे. तो कार्यक्रम झाल्यानंतर अशी सगळ्यांना विनंती आहे. हार्दिक स्वागत. सागर कोले आणि जगदीश राजपूत यांच्यामध्ये चालू असलेली विद्यमान सोसायटीचे माजी चेअरमन प्रवीण पाटील मुळे बहुत बढिया. चला 2 मिनिटं संपलेला आहे. 1 मिनिट दोन्ही पहिल्यांदा ऐकून घ्या. तुमच्या दोघांनी जो पहिला पॉईंट मारेल
तो विजय ठरवला जाईल. दोघांना त्या ठिकाणी मान्य असं लागत, पंच जे निर्णय देतील तो निर्णय फायनल राहील. ओके चलो नाही आता 2 मिनिटं नाही, यामध्ये जो पहिला पॉईंट मारेल तो विजयी ठरला जाईल आणि ज्याला पॉईंट मारता नाही आला तो हारला जाईल. पंचांनी लक्ष द्यायचं आहे. चलो स्टार्ट. दसपुते सर लक्ष द्या. शेवटचे कुस्तीचे पैलवान लकडे घालून तयार व्हा. वेळ कमी आहे आपल्याकडे. बहुत बढिया. पवार साहेब सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. जो पहिला पॉईंट मारेल तो विजय होणार आहे आणि 11,000 रुपये त्या ठिकाणी त्याला इनाम दिलं जाणार आहे. बहुत बढिया. वाह वाह ये भगवान. वाह वाह नाइस. आणि जो पॉईंट मारला जाईल त्यात आपण 70-30 म्हणजे जो पैलवान आहे दुसरा पण चांगला लढतोय त्याला पण थोडंफार काही मिळायला पाहिजे. तो जो पहिला पॉईंट मारेल त्याला 70% आणि जो हारेल त्याला 30% त्या ठिकाणी दिलं जाईल. याला म्हणतात कुस्ती. दोघंही म्हणलं महाराष्ट्र केसरी पुरस्कार आहे. 1,25,000 रुपयाकडे अनिल भाऊ आगमारे यांचं या ठिकाणी सहर्ष गणेश भाऊ यांचं लक्ष द्या. जो पहिला पॉईंट मारेल त्याला विजय घोषित करायचे आहे. त्याला 70% इनाम दिले जाईल आणि जो पराजित होईल त्याला 30% इनाम दिला जाईल. कारण त्यालाही बरंच मेहनत त्या ठिकाणी करतोय. चलो बजाओ. दोन्ही जोड भारी लागलेला आहे. शेवटची कुस्ती आहे. जोर से वाह वाह. चलो 1,25,000 रुपयाच्या पारितोषिकाकडे मिळणार संदीपान भोवरसाहेबांच्या हस्ते. दोन्ही मल्लांचे लक्ष रोकड 25,000 रुपयाच्या पारितोषिकाकडे. अतिशय सुंदर सर्वांचं डोळ्यांचं पारणं फेडणारा हा क्षण अत्यंत खुशीच्या. चला फायनलचे पैलवान लवकर आतमध्ये या. कपडे काढून घ्या लगेच. लक्ष वेळ कमी आहे. लक्ष ठेवायचे. दसपुते सर जोर से जो पॉईंट मारेल त्याला बक्षीस द्यायचंय. दसपुते सर कुस्ती निकाली निघते का? पावसाचंही वातावरण तयार झालेलं आहे. मला वाटतं दोन्ही सारखेच पैलवान आहे. त्या दोघांना अर्ध बक्षीस आपण त्या ठिकाणी देऊ. माननीय कॅबिनेट मंत्री यांना विनंती करतो की त्यांनी शेवटची कुस्ती लावण्यासाठी